अहिल्यानगर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र, तक्रारींचा सुळसुळाट. अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सध्या कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे. या संघर्षामुळे प्रशासनाच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष शाब्दिक वाद किंवा उघड संघर्ष होत नसला तरी एकमेकांच्या उणिवा शोधून माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवणे, तक्रारी दाखल करणे आणि सहकाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. विशेषतः एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळाल्यानंतर त्याबाबत नाराजी बाळगणारे काही कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या जुन्या फायली, कामकाजातील त्रुटी किंवा वैयक्तिक बाबी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. यासाठी काही त्रयस्थ व्यक्तींना हाताशी धरून वरिष्ठ कार्यालयांकडे तक्रारी सादर केल्या जात असल्याचेही समोर येत आहे. माहिती अधिकार कायद्याचा वापर पारदर्शकतेसाठी असला तरी सध्या काही ठिकाणी तो सूड भावनेतून वापरला जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. एकापाठोपाठ एक माहिती अधिकार अर्ज दाखल करून संबंधित सहकार्याच्या कामकाजातील उणिवा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अनेक कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे काही कर्मचाऱ्यांची वैयक्तिक प्रकरणे चव्हाट्यावर आणली जात असल्याची चर्चा आहे. यामुळे कार्यालयीन शिस्त, सहकार्याची भावना आणि कामाचा वेग यावर विपरीत परिणाम होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे. अंतर्गत संघर्षामुळे प्रशासनाऐवजी वैयक्तिक कुरघोडीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे जिल्हा परिषदेच्या प्रतिमेला धक्का बसत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांमधील वाढता असंतोष आणि तक्रारींचे राजकारण वेळीच रोखले नाही, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, अशी चिंता कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.